महाराष्ट्र विधानसभेचा नुकताच झालेला विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हा निश्चित माझ्या दृष्टीने आणि सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने धक्कादायक आणि धोकादायक आहे. पण त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातली आणि देशाची लोकशाही संपती का काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण करणारा आहे. कारण की 213 हडपसर विधानसभा मतदारसंघातून मी सुद्धा निवडणूक लढवली होती. निवडणुकीचा एकूणच 20-25 दिवसाचा टेम्पो पाहता शेवटच्या 4-5 दिवसातला मतदारांच्या मनातला संतप्त सवाल, नाराजी या सगळ्या गोष्टी लक्षात घेता विद्यमान आमदार हे 30 ते 40 हजार मताच्या फरकाने पडतील अशा प्रकारचं चित्र होतं. राज्यातल्या विविध खात्यांचा आलेला अंदाज, वेगवेगळ्या सर्व्हे एजन्सीचा आलेला अंदाज, माध्यमांनी माझ्या विजयाच्या संदर्भात दाखवलेला अंदाज, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या ठिकाणी माझा 7,000 मतांनी पराभव झालेला आहे. बाकीचा शहराचा आणि राज्याचा आणि एकूण जिल्ह्याचा विचार करता काही उमेदवार जे काही म्हणजे मागच्या वेळेस निवडणूक लढले किंवा आमदार म्हणून सुद्धा त्यांनी कारकीर्द गाजवली, असेच तब्बल 70,000 मताचे 1 लाखाच्या 1.25 लाखाच्या मतांनी फरकाने पडले. हे निश्चित EVM मशीनमध्ये घोटाळे